जय जिजाऊ. मी सुहास राणे, संभाजी ब्रिगेड मुंबई अध्यक्ष. सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम वारकरी संप्रदायातील विठ्ठल रखुमाईंच्या भक्तांना, तमाम महाराष्ट्रवासियांना, मुंबईकरांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे यांनी दिल्लीमधील जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांच्या लाठी हल्ल्याच्या विरोधामध्ये आणि विद्यार्थ्यांच्या संपूर्ण मागण्यासाठी संभाजी ब्रिगेड यांचा सक्रिय सहभाग व जाहीर पाठिंबा व्यक्त केलेला आहे. त्या अनुषंगानं संभाजी ब्रिगेड मुंबईच्या वतीनं 27 जुलै सोमवारी दहिसर चेक नाका येथे या लाठी हल्ल्याच्या विरोधामध्ये, तसेच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे याच्यासाठी, तसेच NTA मुख्य चेअरपर्सन श्री प्रदीप जोशी, NTA डायरेक्टर जनरल अभिषेक सिंग यांना त्वरित निलंबित केलं पाहिजे ह्या मागणीसाठी आणि जंतर मंतर दिल्ली येथे झालेल्या विद्यार्थ्यांच्या अमानुष हल्ल्याच्या विरोधामध्ये संभाजी ब्रिगेड मुंबईच्या वतीनं, उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीनं सर्व सामाजिक संघटना, सर्व समविचारी पक्षाच्या वतीनं 27 जुलै 2026 सोमवारी आम्ही चक्का जाम आंदोलन सकाळी 11:30 वाजता करणार आहोत. तसेच उत्तर मुंबई जिल्ह्याचे खासदार पियुषजी गोयल यांनी CJP पक्षाच्या किंवा विद्यार्थ्यांचं जे आंदोलन चालू आहे त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला चिरडण्यासाठी 2-3 कॉकरोचांना लटकवून मारलं पाहिजे असं जे वक्तव्य केलं त्याचा संभाजी ब्रिगेड जाहीर निषेध व्यक्त करते. अजून किती लोकांचे बळी हे भाजप सरकार घेणार आहेत? अहो पियुषजी गोयल, तुमच्या या भाजप सरकारने, तुमच्या या शिक्षण मंत्र्याने 21 जणांचे बळी घेतलेले आहेत. 150 ते 200 कार्यकर्त्यांना अमानुष लाठीने मारून त्यांना गंभीर जखमी केलेले आहेत. मुंबईमध्ये शेकडो मुलांवरती जाणीवपूर्वक त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांच्यावरती खोट्या केसेस टाकलेल्या आहेत. मुंबईचं दादर शिवाजी पार्क येथलं आंदोलन चिरडण्यासाठी तुम्ही पोलीस बळाचा चुकीचा वापर केला आहे. हे सर्व जनता बघत आहे. भारतीय जनता पार्टीमधल्या सर्व पक्षातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी याचा विचार केला पाहिजे की माझ्या घरी सुद्धा विद्यार्थी आहे, तोही उद्या नीटची परीक्षा देणार आहे. कुठल्या तरी विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली असेल, त्याचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या शिक्षण मंत्र्यांनी केलेलं आहे. त्याचा राजीनामा जोपर्यंत स्वीकारला जाणार नाही, घेतला जाणार नाही, तोपर्यंत जंतर मंतर दिल्लीचं आंदोलन हे सुरूच राहणार असं CJPचे प्रवक्ते, नेते, कार्यकर्ते, विद्यार्थ्यांनी घोषणा केलेली आहे. म्हणून CJPचे अभिजित दिपके या विद्यार्थ्यांचं जे आंदोलन सुरू आहे त्याला संभाजी ब्रिगेडचा संपूर्णपणे सक्रिय पाठिंबा आहे.
जाहीर पाठिंबा आहे। तसेच 26 जुलै रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी पुकारलेल्या मोर्चाला सुद्धा संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा असेल। संभाजी ब्रिगेडचे सर्व कार्यकर्ते सक्रिय सहभाग याच्यामध्ये नोंदवतील। त्याचप्रमाणे जे चुकीचं वक्तव्य पियुष गोयल उत्तर मुंबईचे जे खासदार यांनी केलेलं आहे त्याला जशास तसं उत्तर संभाजी ब्रिगेड उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीनं दिलं जाईल। त्यांचा ह्या 3 ते 4 दिवसात ह्या जिल्ह्यामध्ये जिथे कुठेही त्यांचा कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये घुसून पियुष गोयलांची जाहीर निषेध व्यक्त केला जाईल। म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी ह्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी आपल्याला ह्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आव्हान करत आहे। संभाजी ब्रिगेड मुंबईच्या वतीनं, संभाजी ब्रिगेड उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीनं 27 जुलै सोमवारी दहिसर चेक नाका येथे 11:30 वाजता चक्का जाम आंदोलन केलं जाईल आणि ह्या आंदोलनावरती आम्ही ठाम राहणार आहोत जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा 2 दिवसात राजीनामा होत नाही। तर मात्र 27 जुलैला संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सर्व सामाजिक संघटनांना व समविचारी पक्षांना एकत्र घेऊन आम्ही हा चक्का जाम आंदोलन 100% करणार। म्हणून मुंबई पोलिसांना, दहिसर पोलीस स्टेशननं आमचं हे आंदोलन करण्यासाठी आम्हाला मदत करावी, सहकार्य करावं। आम्ही शांततेपूर्ण वातावरणामध्ये संविधानाच्या अधीन राहून या सरकारचा निषेध नोंदवणार आहे। म्हणून पोलीस प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी हे आंदोलन चिरडण्यापेक्षा त्यांना सहकार्य करावं, कारण की मुंबई पोलिसांच्या घरात सुद्धा एक विद्यार्थी आहे आणि त्याचं भविष्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरतो, विद्यार्थी रस्त्यावर धरले आहेत, याची त्यांनी जबाबदारीने खबरदारी घेऊन आम्हाला सहकार्य करावं। जय जिजाऊ, जय शिवराय। पुन्हा एकदा 27 जुलैच्या संभाजी ब्रिगेडच्या चक्काजाम आंदोलनामध्ये शेकडोच्या संख्येनं आपण इथे उपस्थित व्हा अशी आम्ही तुम्हाला आव्हान करतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।